करेक्शन, लॅपलास करेक्शन करणार आहे कुणाच्या फॉर्म्युलामध्ये, तर सर आयझॅक न्यूटन सरांच्या किंवा न्यूटनच्या फॉर्म्युलामध्ये करणार आहे. खूप मोठी गोष्ट आहे. ग्रेट सायंटिस्ट न्यूटन सर, त्यांची चूक दुरुस्त करायची म्हणजे तुम्ही समजू शकता. आणि हे होते कशी बघा. तर आता एकदम सिस्टमॅटिकली की अगोदर हे समजून घेऊया की न्यूटन सरांचं म्हणणं काय आहे हे अगोदर समजून घेऊया. डबल रिपीट एकदा करूया. न्यूटन सरांना काय बोललं असतं. तर न्यूटन सर काय म्हणतात की जेव्हा साऊंड हा ट्रॅव्हल होतो, जेव्हा साऊंड एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जातं त्याला प्रोपगेशन म्हणायचं. मग साऊंड म्हणजेच कुठल्या वेव्ह असतात गणपू? कसल्या? लुंगी लॉन्जी वेव्हज असतात. ओके. मग आता ह्या लॉन्जिट्युडिनल वेव्हज म्हणजे साऊंड ना रे बा. मग यांचं व्हायब्रेशन जे असतं हे डायरेक्शनला कसं असतं? परपेंडिक्युलर ना. लोकशाही कोस काय एवढं हुशार झाले? हे पॅरलल असतं. मग लॉन्जिट्युडिनल वेव्ह ह्या पॅरलल जातात आणि मग त्या एअर मध्ये गेल्या. मग एअर मध्ये गेला की एअरचं काय होणार? कॉम्प्रेशन एक्सपान्शन, कॉम्प्रेशन एक्सपान्शन. आणि हे आयसोथर्मली होतं. कसं होतं? आयसोथर्मली. बरोबर आहे ना. म्हणजेच हे घडत असताना टेम्परेचर कसं राहतं? कॉन्स्टंट, असं सरांचं म्हणणं होतं. आणि त्याच्यामुळे वेलोसिटीचा फॉर्म्युला पण कसा आला? के बाय रो, वेअर के इज बल्क मॉड्युलस. आणि तोही कोणाचा? तर त्या गॅसचा. आणि कधी? कॉन्स्टंट टेम्परेचरला, म्हणून त्याला म्हटलं बल्क मॉड्युलस ऑफ गॅस ऍट सेम टेम्परेचर किंवा कॉन्स्टंट टेम्परेचर कंडिशन्स. ओके. मग हे सरांचं म्हणणं होतं. याच्यानुसार वेलॉसिटी किती भेटली होती? अप्रॉक्सिमेटली. बरोबर आहे का? ह्या सरांचं म्हणणं. साडेतीनशे वर्षानंतर सुद्धा तेवढा धाक आहे. 350 वर्षानंतर ते जिवंत असताना काय असेल विचार करा जरा. मोठी गोष्ट आहे ती. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. महाराष्ट्र म्हटलं की पहिलं नाव येतं ऑटोमॅटिकली. कुठल्याही बाहेरच्या माणसाला म्हणायचं महाराष्ट्र म्हटल्यानंतर पहिलं नाव कोणाचं येतं? ते डोळे बंद करून म्हणतं. कुठल्याही जाती धर्माचं असो ते छत्रपतीच म्हणतं. बरोबर आहे की नाही? मग आता इथं आपण आलो लॅपलासला. आता लॅपलास काय म्हणतो? तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणतो न्यूटन सर बोलले तेच मुळात चुकीचं. तर तो काय म्हणतो? मुळात तो सांगतो की बाबा ज्यावेळेस वेव्ह जातात ना त्यावेळेस त्याच्यातलं कॉम्प्रेशन आणि एक्सपान्शन एवढा फास्ट असतं की हिट द्यायला आणि हिट घ्यायला वेळच भेटत नाही. मग इथं त्यांनी स्लो प्रोसेस सांगितली होती, इथं त्याने कशी सांगली? फास्ट प्रोसेस आहे. मग कॉम्प्रेशन मध्ये हीट जनरेट होत होती, ती सिस्टमला दिली जात होती, म्हणजे दुसऱ्याला दिली जात होती. एक्सपान्शन म्हणजे रेअरफॅक्शन मध्ये कुलिंग प्रोसेस होती, तेव्हा हीट दुसऱ्याकडून घेतली जात होती. हे जे न्यूटन सर सांगतात मुळात लॅपलास तिथंच बदलतं. तो म्हणतो ज्यावेळेस साऊंड एअर मधून प्रोपगेट होतो ही प्रोसेसच एवढी फास्ट होते. आणि मी तुम्हाला कालही सांगितलं होतं फास्ट प्रोसेस म्हटलं किती असते? एडियाबॅटिक असते. कसली प्रोसेस असते? एडियाबॅटिक. आणि एडियाबॅटिक प्रोसेस म्हटलं की समजून द्यायचं की द्यायचं पण नाही घ्यायचं पण नाही. लक्षात आलं का? द्यायचं पण नाही घ्यायचं पण नाही. सिस्टमची टोटल एनर्जी तेवढीच कॉन्स्टंट पकडायची. देत पण नाही घेत पण नाही. आणि त्याच्यामुळे लॅपलास जो आहे ही प्रोसेस सरांनी आयसोथर्मली समजून सांगितली कॉन्स्टंट टेम्परेचरला. आणि हा बाबा एडियाबॅटिकली समजून सांगतो कॉन्स्टंट एनर्जीला. आता माझ्याकडे समजा 1000 रुपये आहे. मी कोणाला देतही नाही घेते नाही. माझ्याकडे किती राहणार? 1000 रुपये. मग समजा त्याच्यातलं 500 रुपयाची मी वस्तू आणली एखादी. 500 रुपयाची एखादी वस्तू मी आणली तर माझ्याकडे 500च राहतील ना, कारण 500 मी खर्च केलेत. मग एडियाबॅटिक सिस्टम मध्ये जर वर्क केलं तर एनर्जी कमी होत असते, कारण त्या वर्कसाठी स्वतःची एनर्जी वापरली जात असते. अशी कॉन्सेप्ट असते. मग आता मुद्दा असा आहे की यांनी सुरुवातच केली. हे आयसोथर्मली म्हणले हे एडियाबॅटिकली म्हणजे खूप फास्ट प्रोसेस होते. त्याच्यामुळे हीट दिली पण जात नाही घेतली पण जात नाही. मग तिथं सुरू झाले. देअरफॉर ते म्हटले वेलॉसिटी ऑफ साऊंड
इज इक्वल टू, आता हा जो आहे बल्क मॉड्युलस तो एडियाबॅटिकचा येणार ना, डिवाइड बाय डेन्सिटी. इथं चेंज झाला. मग आता काल तुम्ही बघितलं होतं, सिन्स तुम्ही काय म्हटलं होतं, के कसा आयसोथर्मली इज इक्वल टू तुम्ही मायनस, बरोबर आहे का, मायनस चेंज इन प्रेशर डिवाइडेड बाय चेंज इन व्हॉल्यूम बाय टोटल व्हॉल्यूम ना रे, किंवा हाच व्हॉल्यूम फार तर इथं दाखवू शकाल तुम्ही. हे तुम्ही कसं बघितलं होतं, आयसोथर्मली. मग हे शोधण्यासाठी काय वापरलं होतं, तर पीव्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट वापरलं होतं, बरोबर आहे का. का, कारण पीव्ही इज इक्वल टू एनआरटी असतं, याच्यामध्ये टेम्परेचर कसं ठेवलं, कॉन्स्टंट. सगळंच कसं झालं हे पण आपण बघितलं होतं. आणखी खूप डिटेलमध्ये बाळांनो हे असलं शिकवण्यासारखं ना, इतकं भारी नाही, इतकं भारी की याच्यामुळे जगात विचार करा तुम्ही, सगळे इंजिन जे बनलेले आहेत ना, इंजिन्स हे ह्याच कॉन्सेप्टने पुढे थर्मोडायनामिक्सनच बनलेले आहे. नाहीतर मग मशीनच बनलं नसतं ना. आज तुम्ही काही जरी म्हणलं तरी इंजिनच लागतं ना, बरोबर आहे की नाही. मग आता तुमच्या लक्षात तेवढं चांगलं नाही यायचं, पण लवकरच ते कळेल. मग इथपर्यंत आपण आलो. पण आता मुळात हे जे आहेत हे कशासाठी आहेत, आयसोथर्मल साठी. मग हाच फॉर्म्युला आमचा मुळात बदलणार ना. मग एडियाबॅटिकली तो कसा असतो, तर प्लीज इकडे बघा. एडियाबॅटिकली सिन्स पीव्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट तुम्ही कशासाठी म्हटलेला असता, आयसोथर्मल टेम्परेचर साठी. पण एडियाबॅटिकली तो असतो पीव्ही रेस टू गॅमा असतो. मग पहिल्या केसमध्ये पीव्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट म्हणजे व्ही रेस टू किती होतं, 1. म्हणजेच आयसोथर्मली व्ही रेस टू पॉवर किती असतो, पण एडियाबॅटिकली तो व्हेरिएबल असतो. आणि त्याला तुम्ही काय म्हणलेलं आहे, गॅमा. वेअर गॅमालाच मी म्हटलं होतं काय नाव दिली होती, स्पेसिफिक हीट रेशो म्हणलं होतं ना रे, किंवा याला दुसरं नाव दिलं होतं मी एडियाबॅटिक इंडेक्स म्हटलं होतं. ह्याला खूप सारी नावं आणखी आहेत, लक्षात आलं का. मग आता तुमच्या डोक्यात आलं असेल बापरे, म्हणजे हे असं काहीतरी आहे. मग आता तुमच्याकडे हे एक इक्वेशन आलं ना, पण तुम्हाला इथं प्रेशर किंवा व्हॉल्यूम दिसतोय आणि तुम्हाला त्या बल्क मॉड्युलससाठी काय लागतं, चेंज इन प्रेशर आणि चेंज इन व्हॉल्यूम ना. मग इथं टोटल प्रेशर आणि टोटल व्हॉल्यूम आहे, तुम्हाला तर काय कसं थोडं. मग तुमच्याकडे एवढं मोठं आहे आणि तुम्हाला पाहिजे कसं थोडं. जर तुमच्याकडे थोडं असेल आणि तुम्हाला पाहिजे एवढं मोठं, तर तुम्ही इंटिग्रेशन घेता ना. थोड्याचं जास्त करायला काय घेता, इंटिग्रेशन. आणि जास्त थोडं करायला म्हणजे मला आता काय घ्यावं लागेल, माझ्याकडं पी आहे, व्ही आहे, मोठं आहे, मला पाहिजे काय छोटं, मग मी काय घेऊ. सिंपल कॉन्सेप्ट आहे ना. म्हणजे आता इथं मला मॅथमॅटिकल अप्रोच काय वापरावं लागणार का, कशामुळं, कशी प्रोसेस असते, काय सायंटिस्ट लोकांना सांगेल का ते मॅथमॅटिकल टूल वापरायचं, सगळं सोपं होऊन जातं. मग आता याचा अर्थ मी म्हटलं, याला म्हटलं इक्वेशन नंबर 1 म्हटलं, काय म्हटलं, आणि मी म्हटलं नाव बाय डिफरंशिएटिंग इक्वेशन 1. इक्वेशन 1 जर डिफरन्शिएशन घेतलं किंवा डेरिव्हेटिव्ह घेतला, डिफरन्शिएशन तर काय भेटतं, तर आता उजव्या बाजूला कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, सगळ्या गावाला माहिती आहे. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. का 0, तर आम्हाला माहित आहे की डेरिव्हेटिव्ह मध्ये अभ्यास केला जातो चेंजचा, कॉन्स्टंट चेंजेस होत नाही म्हणून त्याचा कसा असतो 0. ह्या कॉन्स्टंट किंमत तुम्ही 10 वेळा झाल्यात आपल्या. मग आमचं लक्ष उजवीकडे आहे का डावीकडे आहे, डावीकडे आहे. डावीकडे 2 आहेत पॅरामीटर, म्हणजे डेरिव्हेटिव्ह किती होणार, 2. मग आपल्या सवयीप्रमाणे आपण साधं सोपं करायचं. आपल्या सवयीप्रमाणे आपल्या फॉर्म्युलाप्रमाणे ज्यावेळेस असं असतं बाळांनो, बघा डेरिव्हेटिव्ह जर आपण घेतला डी बाय डी एक्स आणि वायचा घेतला, असा घेतला, तर एकदा एक्सचा घेतो आणि एकदा वायचा घेतो, असं असतं. मग तेवढ्याच बेसिक फॉर्म्युलाने आपण आता याला केलं तर अगोदर काय होणार, पी इंटू डेरिव्हेटिव्ह कोणाचा, व्ही रेस टू गॅमाचा. बरोबर आहे का, समजलं का मी काय बोललो ते कळालं का. पण हे घेत असताना आता तुमच्या लक्षात आलं असेल, हा कॉन्स्टंट तर हाच व्हेरिएबल ना, म्हणजे विथ रिस्पेक्ट टू व्हीच घेतला. आता दुसऱ्या केसमध्ये व्ही रेस टू गॅमा, तर डेरिव्हेटिव्ह कोणाचा घेतला जाणार, पीचा. अशी कॉन्सेप्ट असते, कळलं ना. डबल म्हणजे एकदा याचा घेतला तर याला कॉन्स्टंट पकडलं तर दुसऱ्याचा घेतला, आता त्याला कॉन्स्टंट पकडलं तर याचा घेतला. हा बेसिक फॉर्म्युला आपण चर्चा केलेली आहे. आणि मग पुढे याचा डेरिव्हेटिव्ह घेतला कोणाचा, कॉन्स्टंटचा, तर तो काय येणार आहे 0. मग आता इथपर्यंत कळालंय सगळ्यांना बेसिक वेळ. मग मला आता सांगा, आता या केसमध्ये मी
पी ला पी, कारण तो कॉन्स्टंट ऍझ्युम केला, बरोबर ना. आता डेरिव्हेटिव्ह आम्ही घ्यायला चालू केलं, कारण तो बाहेर घेतला. डेरिव्हेटिव्ह घ्यायचा व्ही रेस टू गॅमा. सगळ्यात अगोदर बाळांनो डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू एन असं ज्यावेळेस येतं, कशा विथ रिस्पेक्ट टू समजा एक्स घ्या, डीएक्स घ्या, डीटी, काय घ्यायचं ते घ्या. आता इथं व्हेरिएबल एक्स आहे म्हणजे आपण एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेतला. आता ज्या वेळेस आपण हा एन घेतो तर बेसिक फॉर्म्युला काय येतो, तर हा एन इथे मल्टिप्लिकेशन मध्ये एक्स रेस टू एन मायनस, हा 50 असेल तर 49 होणार, 100 असेल तर 99 होणार, 10 असेल तर 9, एक नाही काय होतो. आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, dx. समजलं का रे सोनांनो, ही प्रोसेस असते. मग एक्झॅक्टली हे एन म्हणजे इथं गॅमा म्हणून आहे ना, हे गॅमा आहे ना, हे गॅमा मला इथं असं मल्टिप्लिकेशन मध्ये घ्यावं लागेल. समजलं ना सगळ्यांना. हा, आणि त्याच्यानंतर मग तुमच्या लक्षात आलं असेल गॅमा घेतला. आता काय येणार आहे बाळांनो, याचा व्ही रेस टू गॅमा मायनस एक न कमी होणार, आणि व्हीचा आता हा याचा झाला, आता व्हीचा काय होणार, डी व्ही ना रे. चेंज इन व्हॉल्यूम म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हॉल्यूम असा अर्थ झाला ना. तर पहिली पायरी कळाली. आता दुसरी किती सोपी आहे, प्लसला प्लस लिहिलं, दुसऱ्यामध्ये काय व्ही रेस टू गॅमा आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रेशर, एवढं सोपं ना, इज इक्वल टू 0. मग मला असं वाटतं इथं काय डाऊट नाही, इथं कळालं का सगळ्यांना. मग हा फॉर्म्युला एवढाच महत्वाचा होता ना. इथपर्यंत सोबत आहात का, फक्त एक फॉर्म्युला, आणि जर नाही लक्षात आलं तर बेसिक फॉर्म्युला मांडायचं. मग जर हे समजलंय तुम्हाला एकदम साध्या सोप्या भाषेमध्ये, तर आता पुढे बघू आपण. मग आता तुमच्या डोक्यात एकच असलं पाहिजे की जर मला हे इकडे घेऊन जायचं, तिकडे घेऊन जायचं, काय तर करायचं म्हटलं तर काय करायचं. तर मी साध्या सोप्या भाषेत एक सांगू तुम्हाला की मी असं केलं, देअरफॉर व्ही रेस टू गॅमा इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रेशर इज इक्वल टू, हे सगळंच तिकडे नेलं तर हे होणार ना मायनस प्रेशर, त्याचबरोबर इनटू काय, हा गॅमा म्हणजे कोण, दोन स्पेसिफिक हिटचा रेशो आहे, त्याला तुम्ही काय म्हटलं, एडियाबॅटिक इंडेक्स पण म्हटलं, इनटू व्ही रेस टू गॅमा मायनस. बरोबर आहे का, कुठं काय राहिलं का बघा, काय तर राहिल्यासारखं वाटू नये, नीट बघा, नीट बघा, नीट बघा. अरे नरसळ्यानं बघा नाही, मग काय 4 वेळा सांगतो तर बरोबर आहे का, हे सोबत आहात का. मग इथपर्यंत पोहोचलात तुम्ही, मग इथपर्यंत पोहोचलात तर आता मला सांगा, या केसमध्ये, या पर्टिक्युलर केसमध्ये आता तुमच्या डोक्यात एकच असलं पाहिजे की आपल्याला जर आपण मागे आलो तर काय चालू होतं बरं, तर आपलं हे चालू होतं चेंज इन प्रेशर वगैरे वगैरे वगैरे. मग हाच फॉर्म्युला बघायला गेला, मग वरती चेंज इन प्रेशर, खाली काय पाहिजे, चेंज इन व्हॉल्यूम. मग जर आम्ही इथं गेलो तर आमच्या लक्षात आलं पाहिजे की इथं चेंज इन प्रेशर आणि चेंज इन व्हॉल्यूम इकडे पाहिजे ना. मग मी असं केलं तर चालेल का, देअरफॉर नीट बघा आता, हे व्हॉल्यूम रेस टू गॅमा इनटू चेंज इन प्रेशर डिवाइड बाय, मी हे घेऊन आलो इकडे, तर काय होणार आहे, व्ही रेस टू गॅमा मायनस इनटू चेंज इन व्हॉल्यूम इज इक्वल टू, आता हा मायनस जर याला देऊन टाकला, इथं जर मी हा मायनस ठेवला तर इकडे प्लस होईल, प्रेशर इनटू गॅमा. एवढंच राहिलं ना, झालंय का बघा. मॅथमॅटिकल तुमचं तुम्ही बघून घ्या, फिजिक्स वाला थोडा बाजूला सरकतो, मॅथवाला बोलवतो, ओके आहे का. एकही छोटी स्टेप राहिली, कुठलीही छोटीशी, हे कसं आलं नाही कळत, तिथंच थांबवत जावं, तिथंच थांबायला पाहिजे. कारण एवढा सगळा वेळ, एवढा पैसा, एवढ्या सगळ्या गोष्टी वेस्ट करून जर आउटपुट नाही भेटलं तर त्याला काय, कुठलीही छोट्यातली छोटी, सर हे कुठं आलं, ते कसं आलं, ह्याला काय बेस आहे, त्याला प्रत्येक प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे. खरंच या क्षणाला सोबत आहात का सगळे. श्रेया, कुठे डाऊट आहे का याच्यामध्ये, हा प्लीज बघा. सॉरी, परत मला सांगा, ही स्टेप नाही कळाली, नो प्रॉब्लेम. इकडे बघा प्लीज, इकडे नीट लक्ष द्या बघा, एकदम व्यवस्थितपणे बघा. जर माझ्याकडे एक्स इंटू वाय अशा दोन संख्या आहेत किंवा जे काहीतरी आहे एक्स, आणि आता एक्स एक व्हेरिएबल आहे, वाय एक व्हेरिएबल आहे, इज इक्वल टू, मी कोण घेतलाय, कॉन्स्टंट. एक्स एक व्हेरिएबल आहे, वाय एक व्हेरिएबल आहे, आणि ह्या दोघांची बेरीज काय येते, कॉन्स्टंट. मग या केसमध्ये मी ठरवलं की याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आणि याचा पण डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. लक्षात आलं का. मग मी डेरिव्हेटिव्ह फंक्शन वापरलं कोणाला, एक्स आणि वाय. मग एक्स आणि वाय ला ज्यावेळेस मी डेरिव्हेटिव्ह वापरतो त्यावेळेस अर्थ काय होतो याचा, तर आता इथं एक्स पण
व्हेरिएबलच आहे आणि वाय सुद्धा कोण आहे, व्हेरिएबलच आहे. दोन्ही बदलणारेच आहेत. पण इकडे हा कसा होता, कॉन्स्टंट. कॉन्स्टंटचा विषय सोडून द्या. मग हा फॉर्म्युला कसा असतो की या केसमध्ये मी एक्स बाजूला घेतो, म्हणजे एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेतला, मी कोणाचा घेणार, फक्त वायचा. प्लस दुसऱ्या केसमध्ये मी वाय ऍज इट इज ठेवतो आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचा घेतो, एक्सचा. असा बेसिक फॉर्म्युला असतो. मग मी काय केलं बघा, तुम्ही मला काय केलं होतं, तर तुम्ही मला हे दोघं जण दिले होते, बरोबर आहे ना. प्रेशर आणि व्हॉल्यूम, तुमच्याकडे व्हेरिएबल किती होते, 2 होते. म्हणजे मला डेरिव्हेटिव्ह चेंज किती वेळा बघावा लागणार, तर व्हॉल्यूम मध्ये होणार आहे एकदा आणि प्रेशर मध्ये होणार आहे. म्हणजे मी चेंज 2दा, म्हणजे मला डेरिव्हेटिव्ह तसाच फॉर्म्युला घ्यावा लागला. मग मी काय केलं, तर याला डेरिव्हेटिव्ह अप्लाय केल्यानंतर एकदा प्रेशर ऍज इट इज ठेवला आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचा घेतला, व्हॉल्यूमचा. दुसऱ्या वेळेस व्हॉल्यूम ऍज इट इज ठेवला आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचा घेतला. म्हणजेच हे कसं फंक्शन वापरलं करायला. मग मुद्दा असा होता की हे तर ऍज इट इज जाणलं, त्याचा काही विषय नाही. मुळात हे कसं बदललं, तर ते परत मी एकदा रिपीट घेतो. काही बिघडत नाही आपल्याला. मी नेहमी सांगतो ना, समजण्यापेक्षा महत्वाचं काहीच नसतं. जर समजा बाळांनो तुमच्याकडे तुम्हाला x⁵ चा डेरिव्हेटिव्ह काढा म्हटले, x⁵ चा डेरिव्हेटिव्ह काढा म्हटले, तर तुम्ही काय म्हणता, डेरिव्हेटिव्ह कोणाचा घेतला, x⁵ चा. तर जर तुम्ही या x⁵ चा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काढा म्हटलं, तर तुम्ही काय करता रे सोन्यांनो, हे 5 x⁵ मायनस 1, बरोबर आहे की नाही. मग आता x चा काय होणार, dx, कारण x कोण आहे, तर बदलणार आहे. मग या केसमध्ये आता तुम्ही मला सांगा, साधी सोपी गोष्ट, इथपर्यंत मी पोहोचलाच. आता या केसमध्ये मी परत एकदा सांगतो, इथं तुम्हाला कसला डाऊट नाही. चला ऍज ए डिझाईन चेंज इन प्रेशर करून टाकले. इथं बघूया. मग या केसमध्ये प्रेशर जो व्हेरिएबल आहे तो बाहेर आहे, डेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यायचा, v⁻चा. म्हणून अगोदर इंडेक्स गॅमा बाजूला येणार ना. दुसरी गोष्ट, आपलं x⁻n असेल तर n बाजूला घ्यायचा, जर x⁻γ असेल तर गॅमा बाजूला घ्यायचा. ठरलं ना, गॅमाला बाजूला. दुसरी गोष्ट काय असते, x⁻γ मायनस, बरोबर आहे ना. म्हणजे जिथं v⁻γ आणि पुन्हा डेरिव्हेटिव्ह x चा dx, म्हणजे इथं dv. बळा आता लक्षात आलं का, फॉर्म्युला मध्ये आम्ही आलो. त्याच्यानंतर प्लस हे तर ऍज इट इज आहे, v⁻γ चेंज इन प्रेशर dp इज इक्वल टू. आता डाऊट कोणाला नसेल, बोला रे. कुठं कसलंही काही प्रॉब्लेम असेल ना, बोलल्यानंतर बरीच कामं होतात. खूप साऱ्या गोष्टी बोलल्याने कळतात. तुम्ही बोलायलाच तयार नाही. नको त्यावेळेस तुम्हाला गप्प बसा म्हणलं तर तुम्ही गप्प बसायला, इथं बोलला म्हणलं तर बोलायला. इथपर्यंत आलात का. मग माझ्या डोक्यामध्ये आता काय आहे, तर मला हे चेंज इन प्रेशर बाय चेंज इन व्हॉल्यूम बघायचं ना. मी शांत डोक्याने बघितलं, म्हणलं चला काय करूया आपण, तर साध्या सोप्या भाषेत असंच ठरवलं. समजा थोड्या वेळासाठी मी काय करतो बघा, की याला तिकडे पाठवलं, मग उलट केलं तर उलट करतो. मी असं केलं, v⁻γ इंटू चेंज इन प्रेशर इज इक्वल टू, हे तिकडे गेलं की मायनस प्रेशर. चालेल का, चालेल ना. किंवा तुम्हाला तसं नको असेल, प्रेशर वरतीच ठेवायचं, ते मायनस घेऊन टाका. तुम्ही डायरेक्ट असं पण म्हणू शकता की प्रेशर इंटू गॅमा इंटू v⁻γ मायनस 1 चेंज इन व्हॉल्यूम, म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हॉल्यूम इज इक्वल टू मायनस v⁻γ इंटू चेंज इन प्रेशर. मग तुमच्या डोक्यात एकच असेल की प्रेशर डिवाइड बाय व्हॉल्यूम. मग तुम्ही असं करणार, देअरफॉर याला गॅमा वाटलं तर गॅमा इंटू प्रेशर म्हणा, ह्याला पुढे मागे लिहा वाटलं किंवा आहे तसं काय इज इक्वल टू मायनसला मायनस v⁻γ इंटू. चालेल का. आता हे सॉरी v⁻γ मायनस इंटू चेंज इन व्हॉल्यूम. आता तुम्ही मला सांगा, हे सॉरी आहे कन्फ्युजन नको, मायनसला मायनस आहे. आता माझा साधा सोपा प्रश्न आहे, वरती गॅमा आणि खाली गॅमा मायनस 1 आहे. ह्याचा अर्थ काय रे, वरती x आहे किंवा वरती समजा 9 आहे, तर खाली काय असेल 9 मायनस, बरोबर आहे ना. म्हणजे वरती जर 100 असेल तर खाली किती आहे, 99. वरती 1,00,000 असेल तर खाली 99,999. 1 न कमी आहे ना. म्हणजे याचा अर्थ वरती 1 v राहणारच आहे. ते कळत नसेल तर अजिबात ते टेन्शन घेतलं ना, डायरेक्ट 7th इंडेक्स लेवलला जायचं. मायनसला मायनस dp बाय dv इकडे असं लिहिलं चालतंय ना, dp बाय dv. आता याचा v बेस आहे, याचा v बेस आहे. बेस जेव्हा समान असतो तेव्हा इंडायसेसची काय बेरीज वजाबाकी होते ना,
इकडे व्ही रेस टू हे ठेवला मी गॅमा. आता हे वरती गेलं की मायनस होणार ना, मायनस गॅमा मायनस, मग हे मायनस आणि हे मायनस कॅन्सल, मायनस मायनस +1 म्हणजे व्ही रेस टू किती राहणार. काय तुमच्याकडे हा ऑप्शन नाही तर तो नाही तर काय काही कळतं ना आपल्याला. मग मला आता सांगा इथपर्यंत तुम्ही पोहोचलात, आता बघितलं असेल मज्जा की आता हे शिकत असताना थोड्या वेळासाठी आपल्याला सातवीचं इंडायसेस वगैरे वापरावं लागेल, घातांक ज्याला म्हणतो. जर असं असेल 10⁵ इंटू 10⁵ असेल, तुम्ही असं करत होता ना, बेस सेम आहे तर 10⁵ प्लस असंच करत होतात ना आत्ता प्राचीन. हा होतं 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 होतं. तुम्ही शुद्धवर होतात का नव्हतात तो भाग वेगळा, पण होतात. ठीक आहे, कळलं का. मग आता तुम्ही मला सांगा या केसमध्ये आता देअरफॉर प्रेशर इंटू गॅमा इज इक्वल टू मायनस ला मायनस चेंज इन प्रेशर बाय चेंज इन व्हॉल्यूम. वरती व्ही राहिलाय ना, वरचा व्ही जर खाली आणायचं म्हणलं तर मल्टिप्लिकेशन येतो का खालच्याला डिव्हिजन मध्ये असतो. बाबा बाबा बाबा. आता चला चौथीला. जर असं असेल एक्स बाय वाय इंटू वर असं झेड असेल, मग हे झेड मी खाली इथं मल्टिप्लिकेशन मध्ये आणायचं का ह्याला खाली असं ना, कळतंय ना तेवढं तरी. पांडुरंग. मग आता हे व्ही इथलं मला इथं आणावं लागेल ना रे, मग आला का आपला तो फरक. पण तू म्हणा अरे बापरे पण हे तर काय होतं, तर हे म्हणजेच आता काय असतं, एडियाबॅटिक असतं. लक्षात आलं का, कळालं का आता. मग तुम्ही मला सांगा देअरफॉर बल्क मॉड्युलस कुठला, एडियाबॅटिक प्रोसेसचा, तो फक्त प्रेशर येत नाही तर त्यासोबत काय असतो, गॅमा असतो. मग लॅपलास म्हणतो देअरफॉर वेलॉसिटी v इज इक्वल टू अंडर रूट. न्यूटन सरांच्या भाषेमध्ये प्रेशर डिवाइड बाय डेन्सिटी होती ना, पण हा म्हणतो तुम्हाला एक्स्ट्रा काय घ्यावं लागेल, गॅमा. आणि मग आता सगळ्या गावाला प्रेशरची व्हॅल्यू माहित आहे, डेन्सिटी माहित आहे, कालच कॅल्क्युलेशन केलंय. मग यांचं कॅल्क्युलेशन किती आलं होतं, तर ह्याला मी मुद्दाम असं करतो, असं केलं प्रेशर बाय डेन्सिटीला सेपरेट करतो ना, अंडर रूट गॅमा मुद्दाम वेगळे करतो. चालतंय का. तर काल कॅल्क्युलेशन केलेलं आहे, याची व्हॅल्यू 280 इंटू एअर साठी गॅमा असतो 1.4. मग 1.4 च जर आम्ही स्क्वेअर रूट काढलं, लॉगबुक असतात सगळ्यांकडे, लॉगबुक एकाकडे तर असू शकतं, एकाकडे तरी, कारण आपलं ठरलेलं आहे लॉगबुक. आणि महत्वाचं हा आता मी मोबाईल मध्ये करू शकत होतो ना, हा प्लीज थँक्यू. तर हे 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 याच्यामध्ये कुठं तर आहे बाबा म्हणे स्क्वेअर रूट्स असतं म्हणे, कुठे काय माहिती बाबा. हा 1.4 च स्क्वेअर रूट काढलं, हे असं आलं बघा 280 इंटू 1.4 च स्क्वेअर रूट आलेलं आहे 1.183. किती आलेलं आहे, 1.183 आलेलं आहे. आता याचं मल्टिप्लिकेशन आम्ही आमच्या बेसिक मेथडने करू शकतो, वेळ गेला तर गेला, किंवा लॉगने करू शकतो, वेळ गेला तर गेला, किंवा मग आमच्याकडे आहे मॉडर्न टूल ज्याला आम्ही म्हणतो कॅल्क्युलेटर. तिन्ही प्रकारे आम्ही करू शकतो, बरोबर आहे की नाही. मग जर वेळ थोडासा जाईना का, जरा करून बघताय का हे. हा चला बरं वेळ जाऊ द्या. असं केलं तर चालेल का रे, 1.183 आणि 280 ला मी थोड्या वेळासाठी फक्त एवढंच के नंतर 0 बघू, चालेल का. चला बरं आता हे गावठी करूया ना, लहान लेकरांसारखं कधी तर बघा. 8 त्रिक 24 हा 6 1 8 1 8 14 1 8 आणि 1 9. हा चला 3 16 1 3 1. मग मला सांगा 4 12 11 13 बरोबर आहे का, बरोबर आहे का. इथं काही लोक म्हणतील 3 0 द्यायचे, बाबा 3 0 दे, पण ह्याचा 0 राहिला ना आपला बोलायचा. म्हणजे हे आलं जवळपास 331.24 मीटर पर. आणि जेव्हा प्रयोग केला तेव्हा किती सापडलं, 332. अजून काय पाहिजे मला सांगा, लक्षात येतं का, कळतंय का. मग तुम्ही विचार करा की ज्या वेळेस आम्ही मग हे थेरॉटिकली आहे आणि ही व्हॅल्यू अप्रॉक्सिमेटली किती येते, 331 पॉइंट समथिंग. लक्षात आलं, किती आली रे आपली, 24 मीटर पर सेकंड. मग प्रॅक्टिकली किती आहे, 332.
म्हणजे जवळपास 99 पॉइंट समथिंग एवढे पर्सेंटेज बरोबर आले की नाही. मग लॅपलासनं किती मोठं करेक्शन केलं समजतंय का. आणि हे करत असताना लॅपलासचं म्हणणं काय होतं की वेव्ह ज्या वेळेस एअर मधून पास होतात तेव्हा ते हीट एनर्जी देत पण नाहीत आणि घेत पण नाहीत. कॉन्सेप्ट कळली का. आणि न्यूटन सरांचं म्हणणं काय होतं, वेव्ह एनर्जी देतात आणि घेतात आणि ही प्रोसेस कशी होती, स्लो. लॅपलासने काय सांगितलं, देत पण नाही घेत पण नाही. कॉम्प्रेशन आणि रेफ्रॅक्शन खूप काय होतं, फास्ट होतं. कळलं आहे का. आणि त्याच्यामुळे मग त्यांची जी स्पीड सापडत होती ती किती होती, 280. आणि लॅपलास सरांची किती आहे, अप्रॉक्सिमेटली आहे तेवढेच आहे म्हटलं तर चालेल ना. 332च्या जवळ आहे, 331.24. मग करेक्शन याचा अर्थ कळतो का. मग आता विचार करा, एवढा मोठा डिफरन्स न्यूटन सरांचा होता आणि हे किती मोठं करेक्शन आहे कळतं का. मग ह्यासाठी किती मोठ्या पद्धतीने, किती वेगवेगळ्या पद्धतीने कॉन्सेप्ट कुठल्या आणला कसं केलं कळलंय का. मग याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो की फॅक्टर राहतो तो एडियाबॅटिक इंडेक्स राहतो. समजलं का. कारण प्रोसेसेस कसे होते, आयसोथर्मली होते का एडियाबॅटिकली होते, एडियाबॅटिकली होते. एडियाबॅटिकचा अर्थ एनर्जी द्यायची पण नाही घ्यायची पण नाही. एडियाबॅटिक प्रोसेस मध्ये आपली जी टोटल एनर्जी असते ती ऑलवेज कॉन्स्टंट राहत असते. कारण माझ्याकडे 1000 रुपये मी कुणाला दिले पण नाहीत आणि घेतले पण नाहीत, तर माझे किती रुपये राहणार, 1000. मग काही लोक म्हणतील तुम्ही ते 1000 रुपये खर्च, 1000 500 रुपये खर्च केले, 500च राहिले ना. मी म्हणतो मान्य, पण त्या 500 रुपयाचं मी गोल्ड घेऊन आलो होतो. हा, ह्याला म्हणायचं व्यावहारिक ज्ञान. मनी भेटेल ना एक, आणि तो जर परत मी त्याला म्हणलं नको म्हणून मला काहीतरी अडचण आहे, तो 500 रुपये मला देईल ना. अरे मला अर्जंट काय ती हे मला सांगू नका. पण ठीक आहे, पण त्याचं मी आता समजा खिशात माझ्या पॉकेटमध्ये एक 500 रुपयाची नोट बघितली आणि तो एक मनी बघितला, तर मला कोणी म्हटलं मनी कितीचा, तर मी काय सांगेन 500च ना. मग टोटल माझे किती झाले. मग एक्झॅक्टली याच भाषेत बोलायचं असतं रे, की टोटल माझी एनर्जी आहे समजा 100 जूल, 1000 जूल आहे. किती एनर्जी आहे माझ्याकडे, 1000. त्यापैकी मी 500 जूल जे आहे ना त्याचं वर्क केलं, काय केलं, तर शिल्लक किती राहिली. पण वर्क आणि एनर्जी कन्व्हर्टेबल असतात, म्हणजे 1000चा हिशोब आहेच ना. मग एडियाबॅटिक मध्ये कसं असतं, तर त्या सिस्टमची एनर्जी कशी असते तेवढीच असते. समजलं का. मग आता मला सांगा, मग वेव्हज आयसोथर्मली पास होतात का एडियाबॅटिकली, एडियाबॅटिकली. समजलं आहे ना नक्की.